सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल. रोखोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर. मला शासनाला विनंती आहे की जी पुनर्वसनाची प्रक्रिया जी आमची चालू आहे, शिरवळ मध्ये खंडाळा तालुक्यामध्ये जे आमचं पुनर्वसन होत आहे, ते पुनर्वसन येणाऱ्या दर 2 महिन्यामध्ये आचारसंहिते लागण्याच्या अगोदर जर नाही झालं तर इथून पुढे हे जे ऑफिस आहे या ऑफिसला आम्ही पूर्णतः हे ऑफिस इथं चालू देणार नाही आणि या ऑफिसला आम्ही टाळे ठोकू. आणि आमचा गंभीर विचार आहे, शासनाने याच्यावरती विचारात घेतलं पाहिजे. जर यांनी विचारात घेतलं नाही तर आम्ही ह्या ऑफिसला 100% टाळे ठोकू. आणि जर त्यातूनही मार्ग निघाला नाही तर कलेक्टर ऑफिस सातारा या ठिकाणी आम्ही जाऊन आत्मदहनतीचं त्या ठिकाणी करणार आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून इथं बसलोय, परंतु कुठलाही वरिष्ठ अधिकारी आम्हाला इथं आमची भेट घ्यायला आलेला नाही. आम्ही त्यांना ऑलरेडी कळवलेलं होतं की आम्ही या ठिकाणी आज जमणार आहे, परंतु आम्हाला ठोस असं काय आश्वासन आज इथून मिळालेलं नाहीये. एक सगळी जंगलाची परिस्थिती बघता हिंस्र प्राण्यांची हल्ला करतात, त्यामुळे आम्ही आता इथून या मागण्यांसाठी इथं बसलेलो आहोत. तर शासनाने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ह्या लोकांची परिस्थिती तुम्ही बघा, त्यांना 2 वेळचं अन्न मिळायची मुश्किल आहे. अशी परिस्थिती असताना प्रत्येक कामामध्ये आमच्या जर आडकाठी किंवा मुद्दामपणा जर होत असेल, चालढकलपणा होत असेल, तर याच्याकडे जे लोक चालढकलपणा करतात त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण या लोकांची परिस्थिती बघून काम केलं पाहिजे. आणि जी खंडाळा तालुक्यामध्ये जी जमीन आम्हाला मिळणार आहे, शेतीची जी जमीन मिळणार आहे आणि गावठाण प्लॉट मिळणार आहे, 1 महिन्याच्या आतमध्ये आम्हाला ते ताब्यामध्ये पाहिजे. आणि 100% वाटप आम्हाला त्या ठिकाणी झाल्याशिवाय आम्ही ती ॲक्सेप्ट करणार नाही. आम्हाला 100% 4 गटामधली जमीन आम्हाला ज्या पद्धतीनं आमची मागणी आहे त्या पद्धतीनं आम्हाला मिळालं पाहिजे. आणि गट पसंत कशी करायची, काय करायची, ग्रामस्थ लेवलवरती सगळे विषय होऊन आम्ही त्या ठिकाणी ते संपूर्ण काम करणार आहे. तरी आमची पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे जिवंत मंत्रालयापासून सगळ्या अधिकाऱ्यांना हा विषय माहिती आहे आमच्या गावाच्या वेळे आणि देऊळच्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये. त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. वरिष्ठ अधिकारी मंत्रालयातून कामं होतात, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कामं होतात, राज्य सरकारकडून कामं होतात, पण जी काही ज्या बॉटम लेवलला जी कामं व्हायला पाहिजेत, तालुका लेवलला जी कामं व्हायला पाहिजेत, जिल्हा लेवलला जी कामं व्हायला पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठंतरी गती येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गती कुठे येताना आम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे सरकारला ही विनंती आहे की आपण मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण इकडे गांभीर्याने विषय घ्या. आपला सगळा विषय हा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे. आज देखील आम्ही त्याच याच्यासाठी इथं सगळे जमलेलो आहोत. जवळपास इथं नाही म्हटलं तर 300-400 लोक इथं आम्ही आता इथं जमलेलो आहोत. ही सगळीची सगळी ही ऑफिस ही वेळेवर कुठे आणि देवर कुठे आम्ही चालू देणार नाही. पुनर्वसनाच्या प्रश्नामध्ये दिरंगाई झाली, रखडला तर आम्ही हे चालू देणार नाही. ही तुम्ही विचारात घ्यावं, एवढं तुम्हाला